महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून पावसाचे वातावरण घोंघावताना अवकाळी पावसाने काही मागील दिवसांमध्ये हजेरी देखील लावलेली आहे। त्या संदर्भामध्ये पंजाब साहेब यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची हजेरी देखील लावलेली आहे। तर आता समोरील अंदाज 18 ते 21 तारखेपर्यंत कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची सदृश्य परिस्थिती राहणार आहे त्या संबंधित आपण माहिती घेऊया। तर बघितलं तर इथं लातूर या जिल्ह्यामध्ये पावसाची सदृश्य परिस्थिती ही दिसत आहे। लातूर, सोलापूर तसेच बघितलं तर बिदर, अहमदनगर या भागामध्ये देखील आणि पूर्व विदर्भ बघितलं तर चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वाशिम इकडे देखील नागपूर, रायपूर, अमरावती या भागात देखील पावसाची परिस्थिती ही बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, गडचिरोली या भागात देखील पाऊस सदृश्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। त्यामुळे जे शेतकरी पूर्व विदर्भातील आहेत त्यांना कांदा उत्पादक शेतकरी, हळद उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना आता सतर्कतेचा इशारा पंजाब साहेब यांनी दिलेला आणि हवामान विभागातर्फे मराठवाडा या भागात देखील पाऊस सदृश्य परिस्थिती ही 18 ते 21 तारीख या दरम्यान देखील राहणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। आपल्या मालाची काळजी घेऊन या 18 ते 21 तारीख दरम्यान एप्रिल महिन्यामध्ये पाऊस सदृश्य परिस्थिती भाग बदलत पडणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असं देखील पंजाब साहेब यांनी हवामान अंदाजामध्ये वर्तवले आहे। पुढील हवामान अंदाज बदलल्यास आपण लवकरच तो व्हिडिओ अपडेट आपण देत राहू। धन्यवाद।